जळगाव जिल्ह्यातील बहुतांश लाडक्या बहिणींना योजनेचे 1500 रुपये मिळालेत। मात्र सरकारने घोषणेप्रमाणे 2100 रुपये देण्याची मागणी महिला करत आहेत। तर पैसे न देता महागाई कमी करावी अशी अपेक्षा देखील या महिलांनी व्यक्त केलेली आहे आणि या महिलांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी। मी जळगावच्या मेरून या परिसरात आहे आणि या ठिकाणी महिला मंडळ जमलेलं आहे, ज्यांच्या खात्यांमध्ये पैसे आलेले आहे 1500 रुपये त्या या ठिकाणी जमलेले आहे। नेमकं काय महिलांचं म्हणणं आहे आपण त्यांच्याशी बोलूया। काय सांगणार ताई, आपल्याला पैसे आलेले आहेत का 1500 रुपये लाडकी बहीण योजनेचे आणि कधी आले? पैसे आलेले आहेत लाडकी बहीणचे 1500 रुपये आजच आले दुपारी। पण लाडकी बहीणचे 1500 रुपये आले, पण त्यांनी सांगताना काय सांगितलं आम्ही 2100 रुपये देऊ, पण 2100 न देता 1500 दिले त्यांनी। पण असं का करताय सरकार, असं चुकीचं वागताय। पण समाधानी तर काय आता सगळंच वाढलेलं आहे, भांडी वाढलेली आहे, किराणा वाढलेला आहे। आता 1500 रुपयात आणि किराणा महागाई एवढी वाढलेली आहे, 1500 रुपये कुठे लागणार आहे? भले ते 1500 न देताना महागाई कमी केली असती, त्याच्याने आम्हाला समाधानी राहिली असती। सरकारने इच्छा पूर्ण केली नाही, त्याच्यानंतर आता काल परवापासून सांगता आम्ही पैसे टाकले लाडके बहिणीचे आलेले पैसे। पहिले जेव्हा त्यांनी सांगितलं होतं का जेव्हा नवीन सरकार बसेल तेव्हा आम्ही 2100 रुपये मंजूर करू, नंतर त्यांनी 2100 काही दिले नाही, 1500 रुपये ते पण वेळेवर भेटता नाही। कधी कधी 1.5 महिना 2 महिना 3 महिने पण होऊन जातात। महिला ते वाटच बघत राहतात कधी भेटेल कधी नाही, कधी भेटेल कधी नाही। याच्यामुळे महिला मंडळ खूप नाराज होते आणि आक्रमक होते, काय करायचं नाही करायचं। आजचा हप्ता जो मिळालेला हा एप्रिल महिन्याचा आहे, मात्र 1500 रुपये दिल्यानंतर महिलांमध्ये अद्यापही नाराजीचा सूर पाहायला मिळतं। वेळेवर पैसे मिळत नाही आणि जे पैसे मिळतात आहे ते मात्र 2100 जागी 1500 मिळतात, यामुळे महिलांमध्ये मोठा रोष पाहायला मिळत आहे। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।